जसे की मित्रा तुला माहित आहे, इतिहासामध्ये असे अनेक राजे झाले आहेत, त्यांनी खूप पराक्रम केले, पण ज्यांचं नाव ऐकल्यावर शत्रू थरथर कापायचे ते म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज। पण मित्रा आपल्या समोर एक असा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू नेमकी कशाला भीत होते, आपल्या महाराजांच्या तलवारीला की आपल्या मराठ्यांना? तर मित्रा याचं उत्तर आहे नाही, आपल्या महाराजांच्या शत्रूंची भीती अशी नव्हती, तर ते अशा गोष्टीला भीत होते जी गोष्ट दिसतच नाही। कारण मित्रा आपले छत्रपती शिवाजी महाराज फक्त योद्धा नव्हते, तर ते एक महान मास्टर स्ट्रॅटेजिस्ट ही होते। आपल्या महाराजांनी युद्ध फक्त तलवारीने नाही तर मनानेही जिंकलं होतं। आपल्या महाराजांच्या शत्रूला कधी कळतच नसे हल्ला कधी होणार आणि कुठून होणार, आणि हीच तर मित्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शत्रूची न अनुभवलेली सर्वात मोठी भीती होती। आणि मित्रा एवढंच नाही तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एक जबरदस्त स्ट्रॅटेजी वापरली, ती म्हणजेच गनिमी कावा। या युद्धनीतीमध्ये रात्री अचानक हल्ला करायचा, जंगलातून आक्रमण करायचा आणि वेगवान अटॅक करून गायब होऊन जायचं। यामुळे मित्र आपल्या महाराजांच्या शत्रूला कधी तयार व्हायची संधीच नाही मिळायची आणि ते हरून जायचे। त्यानंतर मित्र आपले महाराज इथेच थांबले नाही, तर आपल्या महाराजांनी एक सिस्टम ही तयार केला होता, ते म्हणजेच मित्र आपल्या सह्याद्रीतील किल्ले, फास्ट कम्युनिकेशन आणि सुरक्षित बेस। शत्रूने एक जरी किल्ला जिंकला तरी दुसरा किल्ला तयारच असायचा, म्हणजेच मित्र शत्रू जिंकला जरी तरी तो अर्धाच जिंकायचा। आणि यानंतर ही मित्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजेच आपल्या महाराजांचे गुप्तहेर जाळ। शत्रू काय प्लॅन करतोय हे आपल्या महाराजांना आधीच माहित असायचं, त्यामुळे मित्र आपल्या महाराजांच्या शत्रूंना हे माहितच नाही असायचं की काय चालू आहे। आणि मित्र आपले छत्रपती शिवाजी महाराज कधीही कुठूनही हल्ला करायचे, शत्रू आराम करत असला तरीही अचानक आक्रमण व्हायचा। आणि या सर्व गोष्टींमुळे मित्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शत्रूंची मेंटल कंडिशन खराब झाली आणि ते झोपीतही घाबरायचे। तर मित्रा खरं उत्तर असं आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची म्हणजेच त्यांची स्ट्रॅटेजी आणि त्यांची स्पीड आणि त्यांची प्लॅनिंग। आणि म्हणूनच तर मित्रा छत्रपती शिवाजी महाराज फक्त राजा नव्हते, तर ते एक विचार होते आणि एक प्रेरणा। आणि त्यामुळे आजही आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं की छाती अभिमानाने भरते।